राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना आता चांगलाच वेग आलाय। धाराशिव जिल्हा परिषदेची लढत अधिक उत्सुकतेची होणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीतली फूट, त्याचबरोबर राणा जगजितसिंह पाटलांचा भाजपा प्रवेश यामुळे धाराशिव जिल्हा परिषदमध्ये नव्या समीकरणांचा खेळ आता पाहायला मिळणार आहे। कुठल्या पक्षाचं पारडं जड आहे आणि कुठल्या पक्षासमोर काय आव्हानं आहेत जाणून घेण्यासाठी पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल आता वाजलंय। धाराशिव जिल्हा परिषदेच्या एकूण 55 जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय। 14 जागा ओबीसी प्रवर्गासाठी, 16 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या, तर अध्यक्षपद महिला प्रवर्गासाठी राखीव आहे। डिकसळ, काक्रंबा, खामसवाडी आणि शहापूर अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत। सिंदफळ, वडगाव, सांजा, येरमाळा आणि सास्तूर या 5 गटांना अनुसूचित जातीतील महिलांसाठी आरक्षण आहे। ढोकी हा एकमेव गट अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे, तर शिराढोण, उपळा, पळसप, येडशी, काटगाव, मंगरुळ, पाथरूड हे गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहेत। वालवड, काटी, लोणी, येणेगूर, मोहा, तुतोरी आणि सुकटा हे गट ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत, तर इतर गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व आता वाढलंय। गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील भाजप एक नंबरचा पक्ष ठरला होता। 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसनं 20 जागा जिंकून पहिला क्रमांक मिळवला होता। राष्ट्रवादी काँग्रेसला 18 जागा, शिवसेनेला 14 आणि भाजपला फक्त 2 जागा मिळाल्या होत्या। मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस मोठा पक्ष ठरला असला तरी यंदा परिस्थिती बदललेली आहे। अनेक बडे नेते काँग्रेस सोडून इतर पक्षात गेलेत, त्यामुळे काँग्रेसला नव्यानं बांधणी करावी लागणार आहे। तर गेल्या निवडणुकीत 18 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपात दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद आता कमी झाली आहे। त्यातच फूट पडल्यानं पक्षाची उरलेली ताकदही विभागली गेली आहे। जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्यांचा विचार केला तर सध्या भाजप आणि शिंदेंची शिवसेना सध्या मजबूत स्थितीत आहे। शिंदे गटाकडे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार तानाजी सावंत यांचं बळ आहे। महायुतीमधले 5 मातब्बर नेते आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजप, आमदार तानाजी सावंत शिवसेना शिंदे गट, माजी मंत्री बसवराज पाटील भाजप, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर भाजप, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस, माजी आमदार ज्ञानराज चौगुले शिवसेना शिंदे गट। शिवसेनेच्या वतीनं निवडणुकीची जवळपास पूर्ण तयारी झाली आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये एकदम एकापेक्षा एक असे लोकप्रिय आणि जनतेमध्ये ज्यांचे क्रेज आहे असे उमेदवार शिवसेनेकडून इच्छुक आहेत आणि आगामी निवडणुकीमध्ये वरिष्ठ पातळीवरून जो काही निर्णय होईल, शक्यतो या जिल्ह्यामध्ये महायुती झाली तर सगळ्यात चांगलं होईल, कारण की या जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण महायुतीच्या बाजूने आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांची ताकद स्थानिक नेत्यांवरच अवलंबून राहणार आहे। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांना वगळता महाविकास आघाडीकडे म्हणावे तसे प्रभावी नेते नाहीत। तरीही जिल्ह्यात आमचा मतदार आहे असा दावा आघाडीचे नेते करतायत। काँग्रेस पक्षाची अतिशय चांगल्या पद्धतीने तयार आहे। पहिल्यापासून ही काँग्रेस पक्षाची ताकद शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पूर्ण चांगल्या पद्धतीची ताकद आहे। आणि जरी काही प्रमुख नेते आमचे सोडून जरी गेले असले तरी मतदार आणि सर्वसामान्य कार्यकर्ता ही काँग्रेस पक्षासोबत आहे। आणि लोकसभेला, विधानसभेला आम्ही चांगल्या प्रकारे जे युतीचे जे उमेदवार, आमच्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना आम्ही मदत केली आणि निवडून आणलेले आहे। नगरपालिकामध्ये पण आमची चांगली ताकद आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चाचपणी चालू आहे। धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय ओमदादा निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिक इथं खूप जोशानं लढण्यासाठी तयार आहोत आणि आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये निश्चित रूपानं शिवसेनेचा भगवा, उद्धव साहेबांचा भगवा हा जिल्हा परिषदेवरती फडकवण्याचा आमचा मानस आहे। आणि आमची जमेची बाजू म्हणजे आमचे आदरणीय नेते अजितदादा पवार, जे सर्वसामान्यांना, सर्व जातींना सोबत घेऊन
अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं काम अजितदादांनी केलंय. एक जवळचा चेहरा, ज्यांच्याकडे विजन आहे, अशा व्यक्तीकडे बघून निश्चितच येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, नगरपालिका असतील, त्याच्यात निश्चित आम्हाला फायदा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता सर्वच बड्या नेत्यांचं लक्ष मिनी मंत्रालयावर केंद्रित झालंय. पडद्याआड हालचाली सुरू असल्या तरी आपले पत्ते कोण उघडा करतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्रपणे, यावर धाराशिव जिल्हा परिषदेचं भविष्यातील राजकीय गणित अवलंबून असेल. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.